आता गॅसला ऑप्शन म्हणून सगळे लोक ह्याच्यावर अटॅक केलेत, एक प्रकारे अटॅक झालेला आहे ह्याच्यावर। आणि जेवढे मार्केटमध्ये इंडक्शन अवेलेबल आहेत ते सगळं माल संपलेला आहे, सगळं आउट ऑफ स्टॉक झालेला आहे। एक महिना गॅस येत नाही तर आपण घरात उपाशी मरू शकत नाही, तर आपल्याला पर्याय म्हणून आता मी घेण्यासाठी आलेलो आहे इंडक्शन। सोलापुरात गेल्या काही दिवसापासून घरगुती तसेच कमर्शियल गॅस टाक्यांचा तुटवडा असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे प्रशासन आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे असं सांगितलं असलं तरी अनेक नागरिक अनेक दुकानदार गॅस मिळण्यासाठी धडपड करत आहेत। अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर शेकडो रांगा लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। अनेक जण गॅस टाकी मिळवण्यासाठी पळापळ करत आहे, तर दुसरीकडे गॅस टाकीचा जो तुटवडा तयार झालेला आहे त्याला पर्याय म्हणून इंडक्शन कुकर घेण्यासाठी लोक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आपण समाचार चौक येथील एका दुकानामध्ये आलेलो आहोत, जमीर होम अप्लायन्समध्ये। या ठिकाणी इंडक्शन कुकर संदर्भात कशी मागणी आहे याचा आढावा आपण घेणार आहोत। या ठिकाणी अनेक जे ग्राहक आहेत इंडक्शन कुकर या ठिकाणी बघत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। गॅसला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक करंटवर चालणारे हे इंडक्शन कुकर या ठिकाणी बाजारात आहेत, विविध प्रकारचे विविध कंपन्यांचे हे आहे। या ठिकाणी अनेक ग्राहक आहेत ते या ठिकाणी इंडक्शन कुकर या ठिकाणी घेताना या ठिकाणी पाहताना मिळत आहे। नेमकं इंडक्शन कुकरचे काय किमती आहेत, कोणकोणत्या व्हरायटी आहेत या संदर्भात आपण माहिती घेऊया। अपने पास अभी गॅसला पर्याय आता इंडक्शन कुकर आहे, बरोबर, कुठल्या व्हरायटी आहे काय सांगाल? आपल्याकडे बघा कमीत कमी रेग्युलर मॉडेल पासून जे आहे इंडक्शन आणि त्याच्यामध्ये नवीन जे आलेलं आहे इन्फ्रा इंडक्शन म्हणून एक आलेलं आहे, जे या इंडक्शनवर सर्वच भांडे चालतात। पहिला कसं इंडक्शनवर फक्त इंडक्शन बेस आणि स्टीलचे भांडे चालत होते, पण आता जे मॉडेल आलेलं आहे ह्याच्यामध्ये इन्फ्रा इंडक्शन आहे, सर्वच जर्मन, ॲल्युमिनियम, लोखंड, हँडलूम सगळेच जे भांडे चालतात त्याच्यावर। काय किंमत आहे हे साधारण बघा कमीत कमी 1800 असं बाजारामध्ये 850 पासून इंडक्शन आहेत, चांगले साधे हॉट प्लेट आहेत, पण चांगले जर ब्रँडेड घेतले तर तुम्हाला साधारण जे 1850 पासून स्टार्टिंग आहे। 1850 पासून इंडक्शन घेतले तर तुम्हाला साधारण 2800 पर्यंत चांगल्या कंपनीचं ग्रीनचे, प्रेस्टीज, पिजन अशा कंपन्यांचं येत आहे। मग यामध्ये इन्फ्रा इंडक्शन म्हणून एक येत आहे। इन्फ्रा इंडक्शनमध्ये जे आहे ह्याच्यावर सगळेच भांडे चालतात, तर हे सूर्यापासून ते सर्वच ब्रँड ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत। पण हा जे याला कुकर इंडक्शन कुकर म्हणायचं इंडक्शन गॅस हे हॉट प्लेट आहे। हॉट प्लेट म्हणजे ह्याच्यावर तुम्ही भांडे ठेवून वापरू शकता डायरेक्ट, आणि हा आहे इंडक्शन कुकर का गॅस? इंडक्शन हॉट प्लेटच आहे, इंडक्शन कुकर म्हणतात, किंवा कुकिंग येते ना ह्याच्यावर कुकिंग होत आहे त्यामुळे इंडक्शन कुकर हे पूर्ण लाईटवर चालतंय। आता गॅसला ऑप्शन म्हणून सगळे लोक ह्याच्यावर अटॅक केलेत, एक प्रकारे अटॅक झालेला आहे ह्याच्यावर। आणि जेवढे मार्केटमध्ये इंडक्शन अवेलेबल आहेत ते सगळं माल संपलेला आहे, सगळं आउट ऑफ स्टॉक झालेला आहे। ज्याच्या दुकानामध्ये पहिल्यापासून स्टॉक आहे त्याच्याकडे थोडेफार तुम्हाला लोक का मागत आहेत, कशासाठी घेतात? हे गॅसचं शॉर्टेज असल्यामुळे याला मागणी जास्त येत आहे, आणि सणासुदीचा काळ आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोक याच्यावर कल देत आहेत। पर्याय चांगला आहे का म्हणजे गॅसला? पर्याय एक नंबर आहे, कारण का हा लाईटवर चालतो, काय टेन्शन नाही, काय नाही, दूर नाही। किंवा ह्याला आता चुलीचं पण ऑप्शन आहे, नवीन इन्स्टंट चूल वगैरे आलं ते त्याच्याकडे पण लोकांचं कल आहे। युनिट लाईट बिल संदर्भात काय आहे? हे कसं नॉर्मल आपलं जे गॅस गिझर असतो किंवा आपलं जे इमल्शन रॉड असतो त्याच प्रकारे ह्याचा पण बिल येतो। म्हणजे साधारणतः एका तासाला जे आहे 1 युनिट पर्यंत मला 1 ते 2 युनिट खर्च येतो। साधारण कमीत कमी आणि जास्तीत किंमत किती? ह्याच्यात कमीत कमी एक 1850 पासून ते तुम्हाला जे आहे 3800 पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे। लाईटवर चालतो, सेफ्टी वगैरे पूर्ण सेफ आहे एकदम, काय करंटचं टेन्शन नाही, काय नाही। याच्यामध्ये कुठले भांडे ठेवू शकतो आपण घरात? हे इंडक्शन मध्ये तुम्ही फक्त इंडक्शन बेस आणि स्टीलचे भांडे ठेवू शकता, पण हे नवीन जे आलेलं आहे ह्याच्यामध्ये सर्वच भांडे तुम्ही ठेवू शकता, ऑल इन वन सर्व भांडे चालतात, त्यामुळं याला मागणी जास्त आहे मार्केटमध्ये। हे कसं आहे हे पण बघा तुम्ही, म्हणजे लाईट करंट लावून दाखवूया। हे बघा, हे या ठिकाणी डेमो दाखवत आहेत, हे करंट वर चालत आहे आणि इथं लाईटचं बटन जेव्हा हे बघा, हे ज्या वेळेला आपण ऑन करतो
इंडक्शन कसं होतं ऑन केल्यावर ज्या वेळेला आपण स्क्रीन टच आहे स्क्रीन टच स्क्रीन टच आहे ज्या वेळेला आपण भांडा ठेवतो हा. भांडा ठेवल्यावरच ऑन होत होतो हा. पण हे कसं हॉटप्लेट हे डायरेक्ट ऑप्शन ऑन करायचं ऑन केल्यावर हे टेम्परेचर दाखवतो तुम्हाला हे Temperature set करता जसं येतं. टेम्परेचर ह्याच्या बटनावर सेट करता येते हे जसं नाही हात लावून हे जसं तुम्ही वाढवाल तसं हे टेम्परेचर वाढतं डायरेक्ट ह्याच्यावर तुम्ही भांडं शिवता आता हे चालू झालंय का चालू झाला ह्याच्यावर डायरेक्ट तुम्ही भांडं शिवू शकता किती मिनिटात शिजतं? लगेच गरम होत आहे पण आता ते तुमचं जी कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने त्याला वेळ घेणार ते पण हे लगेच इन्स्टंट चालू होतं आणि हे बटनावर तुम्ही कमी जास्त करू शकता अच्छा मग आता हे अडीच काय? अडीच हे 2.5 टेम्परेचर आहे याला तुम्ही जसं आपलं गॅस सारखं कमी करू शकता हे बघा जसं पाहिजे मीडियम ठेवू शकता मग एकदम कमी म्हटले 200 पासून ते 2,500 पर्यंत असं तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता म्हणजे ज्या प्रकारे आपण गॅसचं कमी जास्त करतो त्याच प्रकारे हे तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा जसं पाहिजे तसं वाढू शकता तर हे टेक्नॉलॉजी सध्या सगळ्यात नवीन आणि एक गॅसला पर्याय थंड बी लवकर थंड व्हायला एक 10-15 मिनिट जातात त्याला थंड Lightweight लाईट वेट आहे पाणी पडलं तरी काय होत नाही काय नाही आणि हे बटन असल्यामुळे सगळ्यात फायदा जास्त आहे हे स्क्रीन टच असल्यामुळे खराब होत नाही काय नाही आपल्यासोबत काही कस्टमर देखील आहेत दादा गॅसचा कसा पर्याय इंडक्शन आता बघा गॅस संपल्यानंतर नंबर लावायचं एक महिना गॅस येत नाही तर आपण घरात उपाशी मरू शकत नाही पण आपल्याला पर्याय म्हणून आता मी घेण्यासाठी आलेलो आहे इंडक्शन तर आता मी यांचं इलेक्ट्रोमध्ये बघितलं होतं यांची व्हरायटी भरपूर होती तर आज मी खास जाणून बुजून मी आज बघायला आलेलो आहे काय आहे जर रेट व्यवस्थित पडला तर मी घेऊन जाणार कारण की मला गरजेचं आहे काय अडचणीचा सामना करावा लागत आहे सिलेंडर आता एक नंबर लावले की ते एक तर नंबर लवकर आपलं रजिस्टर होईना रजिस्टर झाल्यानंतर ते एक महिन्याचं आम्हाला टाइम लिमिट द्यायला लागले तोपर्यंत घरी गॅस टाकी संपली की आम्हाला पर्याय नाही हॉटेलमधनं जेवण किती करून आणणार माणूस किती करून तिथं खर्च करणार शेवटी घरचं जेवण हा घरचं जेवण असतो थोडी चव चेंज होईल थोडं हा ॲडव्हान्स आहे आणि सेफ्टी आहे म्हणून मी इथं हा घेण्यासाठी आलेलो आहे कारण की हे वापरणार घरात बाई माणूस तर त्यांचं कसं वापर असतं बाई माणसाचं सेफ्टी पाहिजे त्यांना महत्त्वाचं म्हणून सेफ्टीच्या दृष्टिकोनातून मी हे घेण्यासाठी इथं आलेलो आहे ग्राहकांची काय मागणी कशा पद्धतीने त्यांना पाहिजे ग्राहकांना कसं आहे नवीन जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं उत्पादन पाहिजे कसं आहे, जेणेकरून रिस्क किती घरामध्ये हे कसं ऍक्च्युअली बाकी वेळेला आम्हाला महिन्याला जे आहे 20-25चा सेल असतो पण आता 2 दिवसामध्येच एक 20-25-50 सेल झालेले आहेत तशात रमजान तर असं रमजान असल्यामुळं आणि इथून 8 दिवस आम्हाला मागणी पुन्हा पुन्हा येत आहे आणि वर कसं आहे आम्ही ज्या वेळेला मागणी करालो तर स्टॉक संपलेला आहे म्हणजे यायला काय 8 दिवस लागतील 2 दिवस लागतील 4 दिवस लागतील असं समोरचे वेळ देत आहेत आम्हाला डिस्ट्रीब्युटर आपण बघतोय की सोलापुरात देखील गॅस टाक्या घेण्यासाठी अनेक नागरिक ग्राहक मोठी लाईन लावत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे त्यामुळे गॅस टाकी जर वेळेवर मिळत नसेल तर त्याला पर्याय म्हणून इंडक्शन कुकर इंडक्शन गॅस स्टोव्ह घेण्यासाठी या ठिकाणी ग्राहक येत आहेत सोलापूरच्या जमीर होम अप्लायन्समध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे इंडक्शन कुकर या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि लाईटवर चालणारे प्रदूषण विरहित हे इंडक्शन कुकर आहेत आणि इन्स्टंट म्हणजे झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी आणि गॅसला पर्याय म्हणून सोलापुरात इंडक्शन कुकरची मोठी मागणी या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे जवळच्या सोबत अकबर बागवान लोकप्रधान सोलापूर.